डस्टची पूर्ण साय येते, जेवणामध्ये ते येतं, म्हणून कोणी जेवण करू शकत नाही, तिथे स्वयंपाक करू शकत नाही. अशा प्रकारे भाविकांची देखील कुचंबणा झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा पत्रव्यवहार केला, परंतु त्यानंतर व्हिडिओचे वगैरे सगळ्यांचे अहवाल असल्यानंतर देखील ती कंपनी बंद होऊ शकली नाही. मग शेवटी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि आम्ही एक मीटिंग घेतली. सन्माननीय खासदार श्यामकुमारजी बर्वे साहेब यांना देखील बोलावलं. मी तिथे होती. त्या भागातील सगळे म्हणजे कृषी सहाय्यक होते, कृषी विस्तार अधिकारी होते, तिथे मंडळ अधिकारी होते, पटवारी होते, सचिव होते आणि गावकरी होते. अशावेळी मीटिंग झाली. कंपनीचे मालक तिथे होते. कंपनीच्या मालकाला ती सर्व परिस्थिती दाखवण्यात आली. कंपनीच्या मालकाने सांगितलं की नाही, खरंच परिस्थिती म्हणजे भयावह आहे आणि त्यांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि तिथे असं ते पण माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे, तिथे नमूद करण्यात आलं की जोपर्यंत या कंपनीमध्ये पूर्ण सुधारणा करून माननीय जिल्हाधिकारी यांच्या समक्ष महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड आणि इतर सर्व अधिकारी यांची मीटिंग घेतल्यानंतर सर्व मानकं पूर्ण केल्याची खात्री होणार नाही तोपर्यंत कंपनी सुरू करण्यात येणार नाही. परंतु मध्यंतरी काय झालं माहिती नाही, परंतु मला अशी माहिती कळाली की जिल्हाधिकाऱ्यांकडे एक बैठक झाली. ती कोणी कॉल केली, कशी झाली, याच्या खोलात आपण गेलात तर कदाचित आम्हालाही त्याची माहिती मिळू शकेल. आणि ती कंपनी त्यांनी स्वतःहून सुरू करून टाकली. आणि मग गावकऱ्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा धमक्याच्या पवित्र्यामध्ये तो बोलला की कोण काय बिघडवू शकते ते आम्ही पाहून घेतोय. म्हणजे या प्रकारे आणि ही जी कंपनी कामठी तालुक्यामध्ये येते आहे, तर अशा वेळी गावातील लोकांनी कोणाकडे जायचं, कोणाकडे न्याय मागायचा? त्यांची जमीन खराब होते आहे, जमिनीची सुपीकता जाते आहे, गावाचं पाणी खराब होते आहे, अंडर वॉटर लेवल कंटॅमिनेशन होतं आहे. त्याच्यानंतर मुलांच्या आरोग्याला म्हणजे आज आमच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लहान लहान पोरांना घेऊन त्यांचे आईवडील आले, कारण त्यांना त्याला काय म्हणते नेब्युलायझेशन करावं लागतं सातत्याने. एकदा सर्दी झाली की सर्दी बसत नाही, लहान मुलांना कफ झाला की कफ बसत नाही. जर तुम्ही पांढरा शर्ट घालून तुम्ही पत्रकार बंधू आणि भगिनी जर येत असाल तर माझी विनंती आहे, मी तुमच्यासाठी एक दिवस 1-2 दिवसात तुम्ही वेळ काढाल तर मी स्वतः अरेंजमेंट करते तो पूर्ण परिसर बघायचे. तुम्ही पांढरे कपडे घालून या, वापस येताना त्याचा रंग बदललेला असेल ही माझी खात्री राहील. तर अशी परिस्थिती असताना मग त्या भागातील जे अधिकारी आहे, महसूल अधिकारी, तहसीलदार साहेब, आम्ही त्यांच्याकडे गेलो. ते म्हणतात मग महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने त्यांना NOC का दिली, मग आम्ही काही नाही करू शकत. अरे तुम्ही काही नाही करू शकत म्हणजे महसूलची जागा तुमची आहे. तुमची जागा असताना तुम्ही किमान अहवाल तर पाठवू शकता की पर्यावरणाची सुरक्षा ही जबाबदारी तुमची आहे तालुका लेवलला. तर अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे निवेदन घेऊन आलेलो आहेत. आणि म्हणून आज आपणा सगळ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न जनतेला विचारायचा आहे की जनतेसाठी विकास आहे की विकासासाठी जनता आहे? कंपनीसाठी गाव आहे की गावांचे विकास व्हावेत म्हणून कंपन्या आहेत? आणि अशा प्रकारचे सगळे नियम धाब्यावर ठेवून जर आम्हाला कंपन्या चालवायच्या असेल तर मग मात्र हे आढळून येतं की कोणत्या तरी मोठ्या मोठ्या व्यक्तींचा हस्तक्षेप किंवा पाठबळ त्या कंपनी मालकाला असेल. आम्ही 1-2 दिवसात सन्माननीय पालकमंत्र्यांना देखील भेटायला जाणार आहोत. आम्ही आजच जाणार होतो, परंतु आज ते मुंबईला गेल्याचं कळालं आणि 3 दिवसांनी ते येणार आहेत. आम्ही पालकमंत्री महोदयांना मॅडमनी सरपंच मॅडमनी 2 महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे, परंतु अजून त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही संपूर्ण गाव पुन्हा एकदा त्यांना पण भेटायला जाणार आहोत, कारण त्यांच्या मतदारसंघाचा हा प्रश्न आहे आणि त्यांच्या मतदारसंघाचा प्रश्न एवढा गंभीर आहे तर आम्ही त्यांच्यापर्यंत देखील गेलं पाहिजे. कारण कदाचित व्यस्ततेमुळे ते लक्ष देऊ शकले नसेल, परंतु आम्ही 3 दिवसांनी जाऊन त्यांना देखील भेटणार आहोत. आणि आज संपूर्ण गावकऱ्यांचा एक निर्धार आहे की जोपर्यंत कंपनी बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार. बरोबर आहे ना? हे माझं म्हणणं आहे की तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे? सगळ्यांचं म्हणणं आहे.
आणि जर कंपनी आता 8 दिवसानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवसात आम्ही तुमची एक मीटिंग लावून देतो आणि त्या मीटिंगमध्ये तोडगा निघाला नाही, तर मग जर सगळे नियम धाब्यावर बसवून महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड जर त्यांना सर्टिफिकेट देऊ शकते, इन्व्हायरमेंटल क्लिअरन्स सर्टिफिकेट देऊ शकते, कन्सेंट टू ऑपरेट सर्टिफिकेट देऊ शकते, मग संपूर्ण गाव देखील आपल्या हातामध्ये नियम घेऊन आंदोलन करायला तयार आहेत. बरोबर आहे? कंपनी बंद करायची आहे ना? 8 दिवस आम्ही हा माझा निर्णय नाही, हा गावकऱ्यांचा निर्णय, की 8 दिवस आम्ही वाट बघू आणि 8 दिवसात जर झालं नाही तर मग सगळेजण आम्ही देखील नियम मोडून घेऊ. कारण जर मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना नियम मोडण्याची परवानगी आहे तर मग गावकऱ्यांना का नाही? ते तर जगण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी करतात आहे. तर आम्ही देखील मग नियम मोडून ती कंपनी बंद केल्याशिवाय राहणार बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे हा संपूर्ण गावाचा प्रश्न आहे जो मी आपल्यासमोर मांडला. आपल्याला ज्यांना कोणाला जे कुठले प्रश्न विचारायचे असेल ते प्रश्न आपण विचारू शकता. धन्यवाद. हां, नाही, आम्ही आता इथून भेटायला जाऊ सीईओंना.